शिवसेना युबीटी पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 17 उमेदवारांची यादी जाहीर। आणखी 5 उमेदवारांची घोषणा लवकरच। संजय राऊतांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर। खैरेंना उमेदवारी जाहीर होताच अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा, तर कोणतीही नाराजी नाही, दानवेंची स्पष्टोक्ती। शिवसेना युबीटीने आघाडी धर्म पाळायला हवा। शिवसेना युबीटीच्या उमेदवार यादीवर काँग्रेसची नाराजी। खिचडी चोराचं काम करणार नाही, अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवरून संजय निरुपमांचा टोला। अमोल कीर्तीकरांच्या आम्ही पाठीशी, उमेदवार बदलले जाणार नाहीत, संजय राऊतांचा प्रतिटोला। नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिल्यानं विजय करंजकर नाराज। निष्ठेचे फळ काय असते हे आज कळलं, विजय करंजकरांचं विधान। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत लढतीची शक्यता। सदाभाऊ खोत हातकणंगले लोकसभेसाठी इच्छुक। सदाभाऊ खोत उद्या फडणवीसांची घेणार भेट। धाराशिव लोकसभा जागेवरून शिवसेनेत खडाजंगी। धनंजय सावंत यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघात पाय ठेवू देणार नाही, शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांचा इशारा। मनोज जरांगेंसोबत सामाजिक युतीची घोषणा करत वंचितकडून उमेदवारांची यादी जाहीर। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात। सातारा लोकसभेचा तिढा सुटला। साताऱ्यातून उदयनराजे भोसले कमळ चिन्हावर लढणार। राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा भाजपकडे। भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर। यादीत मोदींसह मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही नावं। केंद्रातील फौज राज्यात प्रचारासाठी उतरवणार। ईडीनं महुआ मोइत्रा यांना तिसऱ्यांदा पाठवलं समन्स। परकीय चलन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महुआ मोइत्रांना ईडीने पाठवलं समन्स। मराठा समाज वंचितला मतदान करणार नाही, तर मराठा आणि वंचितची युती होऊ शकत नाही, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटलांचं वक्तव्य। भागवत कराड आमदार संजय शिरसाटांच्या भेटीला। छत्रपती संभाजीनगर जागेसाठी भागवत कराड इच्छुक। जळगावात जामनेर येथील युबीटी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। जिल्हाध्यक्ष समाधान महाजनांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत पक्षप्रवेश। बीडमधील केजमध्ये पंकजा मुंडेंसमोर घोषणाबाजी। पंकजा मुंडेंना मराठा समाजाकडून विरोध। केज तालुक्यातील औरंगपुरात मोठा गोंधळ। जळगावातील चाळीसगावमध्ये नगरपालिकेचे अधिकाऱ्यांना नागरिकांनी घातला घेराव। विविध विकास कामांवर पालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।